आज होता स्पंदनच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे। त्याच्यासाठी आमची रात्रीपासून तयारी चालू होती पम करण्यासाठी। त्याच्यासाठी मी पातळ असा व्हाईट पेपर घेतला होता, कारण त्याला स्कूलमधून व्हाईट कलरचे पम सांगितले होते आणि आमचा मन्या बघत होता मी सारखे करते कट की नाही कट करत ते, म्हणून म्हटलं असू दे बसू दे मन्याला समोर म्हणून, आणि मी आपलं कट करत होती पेपर। पण मन्याची इच्छा मनात झाली आता त्या पेपरवर जाऊन आपण बसायचे, पण काय करणार, असू दे म्हटलं। मी तसाच पेपर कट करत होती, साईडला मन्या बसला होता आणि म्हटलं असू दे म्हटलं बसू दे म्हटलं, पेपर कट करून घेऊया। आणि उद्याची आमची तयारी टोपी कॅप हे सगळं मी आदल्या दिवशी धुवून ठेवलं होतं स्पोर्ट डे असल्यामुळे। आता हे व्यवस्थित एका साईडनं कट करून झालं होतं, पण आमच्या मन्याचा काही खेळायचा मूड होता आणि मन्या येत होता। मी विचार करतो ह्यांनी आता हे सगळं जर खराब केलं तर मी काय करू मन्या, पण मन्या आमचा ऐकतोय कसला। मन्याच्या अंगात होती मस्ती, मन्या इकडून उडी मारून तिकडून उडी मारून परत यायचा। हे करताना हात मारायला, हा बघा हात एक तोडूनच टाकलं त्याने। असं करून मन्या आमचं इकडून उडी मार तिकडून उडी मार, इकडे हात मार तिकडे मार, असं हे मन्याचं चाललं होतं। आणि मन्यासोबत माझे दोन्ही पम करून रेडी झाले होते उद्याच्या स्पंदनसाठी। आणि मन्या पण आमचा मजा करत होता, त्याला पण ते काहीतरी खेळायचं असं वाटत असेल बहुतेक, त्या फॅनमुळे हलत असणार ते पेपर, बारीक ते कट के झाले ते, त्यामुळे तोही उडक्या मारून खेळत होता मस्तपैकी। या साईडने उड्या मारत होता, त्या साईडने उड्या मारत होता। आम्ही मस्तपैकी मजा केली मन्याबरोबर। आणि मन्या आमचा परत आला, मी इकडून उडी मारू तिकडून उडी मारू, मला पण खूप मजा आली मन्याबरोबर। मस्तपैकी मन्या आणि मी मस्तपैकी मज्जा केली। आणि त्याच्यानंतर म्हटलं हे आता ठेवून देऊया व्यवस्थित, कारण मन्याच्या हाताला लागलं तर त्याचं सगळं फाडून टाकणार म्हटलं। आणि सकाळी उठल्या स्पंदनच्या बाबांनी स्पंदनला रेडी केला, आणि स्पंदन आमचा एवढा खुश होता की काय करू आणि काय नको असं आमच्या स्पंदनला झालं होतं। त्यामुळे तो नाचायलाच लागला, इकडनं तिकडनं, मी असा नाचू की तसा नाचू असं त्याला झालं होतं। त्याला खूप असं मस्त असं वाटत होतं। आणि बघा तो मस्त स्वतःच एन्जॉय कसं करून घेतोय, कारण त्याला स्कूलमध्ये जायची पण घाई होती। कधी स्कूलमध्ये पोचवता, चल मला लवकर पोचव ना गं असं म्हणत होता। मग म्हटलं चल मग तुझा एक फोटो काढूया, फोटो काढायला गेली, पण स्पंदन काय आमचा सारखा पोज देईना। आणि स्पंदनाला आमचा मेडल घेऊन, बघा स्पंदनचं आमच्या गोल्ड मेडल कसं दिसतं ते, स्पंदनने आज आणलं गोल्ड मेडल। आणि स्पंदन आमचा गोल्ड मेडल भेटल्यामुळे आणिच खुश होता। त्यामुळे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला